आज आपण बनवणार आहे अंडा मसाला ग्रेव्ही। चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा। त्याच्यासाठी लागणारं साहित्य 8 ते 10 कांदे, 6 ते 7 टोमॅटो, 15 ते 20 लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मिरची पावडर 2 चमचे, हळदी पावडर अर्धा चमचा, 2 चमचा धना पावडर, चिकन मसाला, मीठ आणि 10 ते 12 अंडी। लांब लांब स्लाइस कापून घ्यायचे आणि त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायची आहे, लसूण टाकायचा आहे आणि ह्याची अशी पेस्ट करून घ्यायची बारीक। टोमॅटो ही लांब लांब कापून आपल्याला त्याचीही पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे कढई गरम झाली आहे, त्याच्यात तेल टाकून घेतलंय। तर याच्यात कांद्याची पेस्ट टाकायची आहे, सगळेच टाकून घ्यायची याच्यामध्ये पेस्ट। तर छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। बघा एकदम ब्राऊन कलर आलाय, तेलही सुटलंय। हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला, चिकन मसाला टाकायचा, धना पावडर, मीठ, ला छान मिक्स करून घ्यायचं आहे 5 मिनिटं। छान तेल सुटलंय ह्याला। टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे, त्यालाही तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे छान आपल्याला। छान मिक्स करून घेतलंय ह्याला। आता मला छान तेल सुटायला लागलंय ह्याला। मिक्स करत राहायचं आपल्याला सारखं ह्याला। छान तेल सुटले आता आपल्या मसाल्याला। मस्त मसाला तयार झालाय। आपल्याला अंड्याला असं कापून घ्यायचं आहे। हे बघा असं जशी आपण वांगी कापतो ना तशी कापायची आहेत आपल्याला अंडी। अशा प्रकारे सगळे अंडे कापून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे मसाला छान लागतो त्याला। सगळे अंडे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यामध्ये आणि हलका हलका असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला, नाहीतर अंडे तुटतात। हे बघा असे एक 10 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला झाकण देऊन। 10 मिनिटं झाले आता। त्याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड केलं आहे, थंड पाणी ॲड नाही करायचं आहे। असं हलकं हलकंच मिक्स करायचं आहे ह्याला। जसं तुम्हाला घट पातळ ग्रेव्ही आवडते तसं पाणी ॲड करू शकता तुम्ही। असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ह्याला छान उकळून द्यायचं आहे आपल्याला। छान उकळी आली की आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे। हे बघा असं ग्रेव्ही तयार होते। छान उकळी आली तर झाकण ठेवूया 10 मिनिटं स्लो गॅसवर। हे बघा छान तर्री आली आपल्या अंडा ग्रेव्ही मसाला तयार झालाय आपला। छान कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यावरती। कोथिंबीर टाकून आपल्याला गॅस बंद करायचा आहे।